नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभय, मी बेवडा आहे. हाय अभय, बोल. हाय हाय हाय. आणि सोबर जगायचा प्रयत्न करतोय. अनमॅनेजेबल लाईफ झालेल्या आयुष्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतोय. वन डे ॲट अ टाइमच्या हिशोबाने. सर्वांचे मनापासून आभार, ईश्वराचे आभार, कुटुंबाचे आभार. आज बरा गेला दिवस मित्रांनो. आनंदी नाही पण सुखी आणि समाधानी जगण्याचा प्रयत्न करतोय. आणि याच्या कल्पामध्ये निरंतर राहण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो. सुंदर शेअरिंग केली आमचे बंधू गंगाधर भाऊ. खूप त्रासामधून पण त्यांनी ही रिकव्हरी मिळवतात मित्रांनो. मी ओळखतो त्यांना पर्सनल पण. आणि असंच येत राहा गंगाधर भाऊ. निश्चित आपल्याला लागणारा परमेश्वर आपल्याला देतो. आज विषय होता अल्कोहोलिझम अँड इन्सॅनिटी. मद्यपाश आणि वेळेपण. मित्रांनो, माझ्यासाठी सुटेबल विषय आहे हा. काही दिवसांपूर्वी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आणला गेलेलो मित्रांनो. हताश निराश अवस्थेमध्ये अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आणला गेलो. आलेलो नाहीये मित्रांनो, आणला गेलो. बिग बुक मधलं बिल साहेबांचं वाक्य आहे, होपलेस हेल्पलेस एज अ माइंड अँड बॉडी. हे माझ्यासाठी लिहिलंय असं मला दरवेळेसच वाटतं मित्रांनो. 14 वर्ष मी दारू पिलेलो होतो मित्रांनो. 17व्या वर्षी मद्याचा पहिला प्याला पिलेला होता. त्याचा रंगही आवडलेला नव्हता आणि त्याचा स्वाद देखील आवडलेला नव्हता. तिने जो परिणाम दिलेला ना मित्रांनो, तो एवढा प्रचंड विकृत होता. मला वाटतं की मी सर्व काही विसरलेलो होतो. तिची किमया, तिची माया एवढी मोहित होती मित्रांनो की मी माझ्या जन्म दिलेल्या आईला विसरलेलो. मी माझ्या स्वतःच्या जीवनाला विसरलेलो मित्रांनो. माझ्या कुटुंबामध्ये माझे वडील दारू प्यायचे मित्रांनो. मी त्यांना दारू पिताना पाहिलेलं आहे. माझे आजोबा दारू प्यायचे, माझे काका दारू प्यायचे. ते मिलिटरी मधून होते, कोणी पोलीसवाले होते, तर त्यांच्या सवयी होत्या. तर माझ्या आईने कधी अपोज पण नाही केला आणि सपोर्ट पण नाही केला मित्रांनो. आणि ते पिल्यानंतर मित्रांनो बोलायचे, गप्पा मारायचे. माझे वडील एरवी माझ्या काकांशी एवढी बिनधास्तपणे गप्पा मारत नव्हते, परंतु ते पिल्यावरती ते गप्पा मारायचे मित्रांनो. आणि त्यांच्यामध्ये तो बदलाव यायचा, चेंज. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल यायचा. आणि तो बदल माझ्यासाठी पण सकारात्मक होता. आणि मी मनामध्ये त्यावेळेस रिझर्वेशन केलेलं की हे कदाचित मी मोठं झाल्यावर पिईन आणि हे जे एन्जॉय करतात तो मीही करेन. परंतु माझी आई वारकरी संप्रदायातली होती मित्रांनो. तिच्या कुटुंबामध्ये कधीही मांस मच्छी खाल्ली जात नव्हती. आणि ती मला सांगायची, हे मांस मच्छी वगैरे ठीक आहे, पण ते दारू वगैरे काय पित जाऊ नको बाबा तू. तसला तू विचार पण नको आणूस, कारण ह्याच्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही. तुझा बाप उधळे आहे, तुझ्या बापाला कळत नाही तो दारू पिल्यानंतर वेडा होतो की काय. तर हे करू नको. ते वेडा हा शब्द मित्रांनो त्यावेळेस मला आठवलेला लहानपणी. आणि ते शब्द माझ्या कानी होते. समाजामध्ये दारू पिल्यानंतर नुकसान झालेली व्यक्तीही मी पाहिलेले होते मित्रांनो. त्याची बायको जाते, घर उद्ध्वस्त होतो, नोकरी जाते, समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही राहत. हे व्यक्ती मी पाहिलेले होते. माझ्या बाजूला राहायचे, माझ्या समाजात राहायचे, माझ्या नातेवाईकांमध्ये मी पाहिलेले होते. आणि दारू पिऊन एन्जॉय केलेली माणसं पण बघितलेली मी. आणि 17व्या वर्षी मी अशा व्यक्तींसोबत होतो जी व्यक्ती हे पिल्यानंतर एन्जॉय करायची. आणि मी पहिल्यांदा मित्रांनो त्यांच्यासोबत गेलो आणि मी पाहिलं हे पितात. आणि माझ्या वडिलांची मला आठवण आली. अरे माझे वडील पण प्यायचे आणि त्यांच्यामध्ये पण हा बदल होतोय, ह्या मुलांमध्ये पण. आणि त्या आईचे माझ्या शब्द माझ्या कानी आले, दारुडेपण हा आपल्या घराला दिलेला श्राप आहे. माझ्या वयाच्या 15व्या वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं मित्रांनो. आणि ती संपूर्ण जबाबदारी माझ्या आईने स्वीकारली. ती खचली नाही, ती हारली नाही. तिने त्यावेळेस माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी माझ्या वडिलांची नोकरीचा स्वीकार केला आणि काबाड कष्ट केलं. 2 वर्ष माझे वडील बॉम्बे हॉस्पिटल, ज्याला आज मुंबई हॉस्पिटल देखील म्हणलं जातं, त्याच्यामध्ये माझे वडील भरती होते मित्रांनो. 4 छोट्या मेंदूच्या न्यूरोच्या सर्जरी झालेल्या होत्या. आणि प्रचंड असं डोंगरा एवढं कर्ज माझ्या आईच्या डोक्यावरती ठेवून माझा बाप माझ्याकडून निघून गेलेला. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलेलं, माझे सगळी स्वप्न, माझी सगळी ध्येय ही शिक्षणाने आणि पैशाने पूर्ण होतील. त्या विश्वामध्ये पैसा हा सगळ्यात मोठा ईश्वर असतो. आता पैसा
हा सगळ्यात मोठा ईश्वर असेल आणि तो मिळवण्यासाठी मला शिक्षण हा एकमात्र दुवा आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हातराखणी नाही ठेवायची. माझ्या आईचे वाक्य होते. माझ्या आईने रिझर्व्ह बँकेची सोसायटी काढून माझ्यासाठी चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून दिलेली आणि मला सांगितलेलं रक्ताचं पाणी करेन पण शिक्षणामध्ये हातराखणी नको. आणि मित्रांनो अशा कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन दिलं जिथे कदाचित माझी जाण्याची विचार करण्याची देखील ऐपत नव्हती. पण माझ्या आईने ते करून दाखवलं. तुझी स्वप्न पूर्ण कर. आणि मित्रांनो हे स्वप्न पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मी हा प्रवास सुरू केला. परंतु 18व्या वर्षी मित्रांनो मी भरकटलो. त्या मुलांबरोबर गेलो असताना त्या मुलांमधल्याला एकाला विचारलं हे का पितात बाबा. आणि तो म्हणला इट इज अ मूड अल्टरिंग सबस्टेंस. ये मूड बनाने की दवा. मी म्हणलं इससे होता क्या है. अच्छा होता है. चांगलं वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. आणि मित्रांनो मी म्हणलं मीही पिऊ शकतो का. म्हणले क्यों नहीं जरूर. आणि मी पिलं मित्रांनो. रंग स्वाद चव काही आवडलं नाही मित्रांनो. तुरट वाटत होतं ते. परंतु काही वेळाने तिचा इफेक्ट चांगला होता मित्रांनो. प्रभाव. तो प्रभाव एवढा भारी होता ना मित्रांनो मी सर्व काही विसरलो. अभ्यासाचं टेन्शन विसरलो. कुटुंबाचं टेन्शन विसरलो. भीत्या माझ्या नाहीशा झाल्या मित्रांनो. आणि माझ्या लक्षात आलं कदाचित हे सरकारने ह्याला मान्यता दिलेली आहे आणि हे तुझ्यासाठीच बनलेलं आहे. हे तू पिऊ शकतोस. त्याचा वापर तू करू शकतोस मूड बनवण्यासाठी. परंतु मित्रांनो कालांतराने दारू वाढत गेली. आपल्याकडे म्हणलं जातं परमनंट प्रोग्रेसिव्ह अँड पॉवरफुल डिसीज. हा पॉवरफुल डिसीज आहे. हा वाढत जाणारा आजार आणि माझ्या बाबतीमध्ये पण येतो. हा वाढत गेला मित्रांनो. सुरुवातीला मित्रांनो लोअर मिडल क्लास कुटुंबात नव्हतो मी. कुटुंबातून एवढे पैसे मिळत नव्हते. हलाखीची परिस्थिती होती. माझी आई पापड विकायची, लोणचं विकायची, मिलिटरी मधलं सामान आणून विकायची. मी तिला स्ट्रगल करताना पाहिलेलं होतं. आणि मी तिला खोटं बोलून ते मद्य पिण्यासाठी पैसे काढायचो मित्रांनो. आणि म्हणायचो कितने बेवकूफ आहे साले मेरे घरवाले. किती मूर्ख आहेत, किती वेडे आहेत. मी मागतो आणि हे लगेच देतात. अहो ती माझ्या भल्यासाठी देत होतो. परंतु मी त्याचा विकृत वापर करत होतो. माझ्या छंदासाठी, माझ्या आनंदासाठी मी त्याचा वापर करत होतो. हळूहळू खोटं बोलणं पकडायला लागलं की चोरी करणं सुरू झालं मित्रांनो. चोरी करणं सुरू झालं मित्रांनो. ह्याच्यामध्ये दारू ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली. हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू झाल्या मित्रांनो. त्या हॉस्पिटलच्या वाऱ्यामध्ये माझा लिव्हर इनलार्ज झालेला होता मित्रांनो. लिव्हर इनलार्ज झालेला, आतड्यांवरती सूज आलेली होती. आणि एका हॉस्पिटलमध्ये मला ऍडमिट करण्यात आलं. आता हे हॉस्पिटल माझ्या आईच्या कार्डवरती मला ऍडमिशन मिळालेलं. माझी आई रिझर्व्ह बँकेमध्ये कामाला होती तर तिच्या कार्डवरती मला ऍडमिशन भेटलं. मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळालं लगेच. आणि त्या हॉस्पिटलमध्ये मला ऍडमिट करण्यात आलं. पहिल्या हॉस्पिटलायझेशनच्या वेळेस सगळं कुटुंब मला भेटायला आलेलं. संपूर्ण कुटुंब. माझी आई होती, माझी मावशी होती, माझी बहीण होती, माझा मामा होता, सगळे होते. सर्वजण मला भेटायला आले आणि समजवतात, सांगतात. परंतु मी म्हणतो हे काय वेडे झालेत की काय. ह्याला कळतंय का. अहो हे जेवण व्यवस्थित नाही जात आणि अभ्यासाचा लोड आहे मला. स्ट्रेस खूप आहे त्याच्यामुळे. आणि काय झालं माहितीये का, ही आतड्यांवरती सूज नाही आलेली. डायजेशनचा माझा प्रॉब्लेम आहे. दारू माझा प्रॉब्लेम नाहीये. दारू कधीच प्रॉब्लेम नाही हो माझा. ते मी शिळं जेवतो ना. आई 2-2 दिवसाचं फ्रीज मध्ये ठेवते ना, ते काढून खातो. गरम पण नाही करत आणि तसंच खातो. त्याच्यामुळे मी आजारी पडलो असेल कदाचित. आणि त्या हॉस्पिटलमध्ये एक जवान डॉक्टर होता, तरुण डॉक्टर होता. आणि त्यांनी माझे रिपोर्ट काढले मित्रांनो. मी मस्तपैकी झोपलेलो होतो. फळं खात होतो, नारळ पाणी पित होतो, मोबाईल मध्ये गेम खेळत होतो. मला कसली चिंता नाही मित्रांनो. आणि मला म्हणला कितने पैक पीते हो आप. मी बोला यार मैं 2 ही पैक पीता हूं. तो बोला, हसला मित्रांनो माझ्याकडे पाहून. हसला तो जोरामध्ये. बोला नहीं नहीं सच बताइए हम दोस्त थे, मैं आपके माँ को नहीं बताऊंगा. अरे बोला भाई साहब मैं 2 ही पैक पीता हूँ यार, आप ऐसा क्यों सवाल पूछते हो. नहीं यार ये 2 पैक नहीं पीते आप. तो बोला आपका प्रैक्टिस ज्यादा तो लगता नहीं है, आप ये सवाल कैसे मुझसे पूछ सकते.
क्योंकि 2 पैग मैं पीता और मैं वहां पे लेटा हुआ नहीं हूं, तुम लेटे हुए हो. आणि मित्रांनो, होबाडीत मारल्यासारखं झालं. मी त्याला वेडा बनवत होतो आणि मी उत्तरच नाही देऊ शकलो मित्रांनो. क्रॉनिक अल्कोहोलिकचा स्टॅम्प मिळणार होता माझ्या फाईलला. लिव्हर वरती फार मोठी सूज आलेली, डायजेशनचा प्रॉब्लेम सुरू झालेला, जेवलो की बकाबक बाहेर पडायचं. आणि अशामध्ये मित्रांनो त्या हॉस्पिटलमध्ये मला सांगितलं पूर्ण ट्रीटमेंट करावी लागेल, कारण खूप मोठा डॅमेज होऊ शकतो कदाचित. आणि माझी आई घाबरली. मी घाबरायला माणूस आहे का? मी घाबरणारा प्राणी आहे का? मी खतरो का खिलाडी आहे हो. त्या हॉस्पिटलमध्ये स्पेशल बेड मला मिळाला, स्पेशल रूम मला मिळाला. त्या रूम मध्ये मी जायचो, त्या वॉश मशीन मध्ये जाऊन मी सिगरेट ओढत बसायचो मित्रांनो. विमल खात बसायचो, तंबाखू खात बसायचो. आता त्यावेळेस मित्रांनो, जर कुठल्या हॉस्पिटलच्या स्टाफनी मला जर पकडलं असतं तर माझ्या आईची किती मोठी बदनामी झाली असती. मी घाबरलो नाही मित्रांनो. मला लाजच नाहीये. मी कशासाठी भरती झालोय, माझी आई मला काय सांगते, डॉक्टर काय सांगतोय, मित्र काय सांगतात, माझी बहीण ढसाढसा रडून गेली, मी चिंताच नाही करत आहे. मला कुठला मित्र भेटायला आला की मला विचारतोय कशी तब्येत, अरे कैसी तब्येत सोड रे, गुटखा आणलास का, सिगारेट आणलीस का, हेच विचारतोय मित्रांनो. परमेश्वराच्या कृपेने पकडला नाही गेलो मित्रांनो. नर्सला बोलत बसायचो, नंबर मागत बसायचो. वेडे पण मित्रांनो, ती नर्स कशी दिसते, ही नर्स कशी दिसते, मित्र आले की त्यांच्याशी गप्पा मारत बसायचो. गांभीर्य नाहीये मित्रांनो, काय करून आलोय मी, गांभीर्य नाहीये. आणि हळूहळू मित्रांनो रिकव्हर झालो. रिकव्हर झाल्यानंतर मला सांगण्यात आलं दारू पिऊ नका, दारू पिला तर कदाचित ह्यानंतर फार मोठा डॅमेज होईल आणि लिव्हर पूर्णपणे डिस्ट्रॉय व्हायला लागेल. आणि मी मित्रांनो काही काळ दारूपासून लांब राहिलो. कंडिशनल सरेंडर किंवा क्रायसिस टू क्रायसिस सरेंडर ज्याला म्हणतो मी आज. आणि मी काही दिवसांनी रिपोर्ट काढली मित्रांनो, पण रिपोर्ट एकदम नॉर्मल आली. आणि मित्रांनो काही महिने मी दारूपासून लांब होतो आणि तो वेडेपणाचा विचार माझ्या मनात शिवून गेला. अरे आता तर नॉर्मल झालाय, एवढ्या दिवस तू पिलेला नाहीयेस, चल ना. आणि सगळं काय अलबेल झालेला, नोकरी पण लागली, आता प्यायला हरकत काय. दारूनी दिलेला आनंद मित्रांनो, क्षणापूर्वी झालेली विटंबना, क्षणापूर्वी यात जाऊन आलेलो हॉस्पिटलमध्ये, क्षणापूर्वी आई गेलेली रडून विसरलो मी मित्रांनी. आणि लक्षात राहिला दारूनी दिलेला आनंद. आणि मित्रांनो मी मागचा पुढचा विचार नाही केला. 2 मित्रांना फोन केला आणि बोललो चलो भाई फिट हो गया भी. आणि मी गेलो मित्रांनो दारू प्यायला. भविष्याबद्दल किती बेफिकीर असेल मी गेलो मित्रांनो. आणि परत मद्याचा हा प्रवास सुरू झाला. आणि परमेश्वराच्या कृपेने मित्रांनो पैसा पण फार लवकर मिळाला. मी म्हणतो दरवेळेस पैसे आदमी को पैसा और कुत्ते को घी हजम नहीं होता. आबाईला पैसा हजम नाही होत मित्रांनो. पैसा यायला लागला, मान सन्मान यायला लागली, रिस्पेक्ट यायला लागली मित्रांनो मला. आणि त्या पैशाबरोबर माझं वेळ पण वाढलं. दुसऱ्यांना तुच्छ समजायला लागलो मी. अहंकार पण वाढला माझा मोठ्या प्रमाणामध्ये. हे सगळे साले हलके आहेत. माझी आई माझ्याकडे यायची, मला समजवायची, सांगायची कसा होतास तू, काय झालास तू, मला सांगायची, प्रयत्न करायची, समजवायची. पण मी आय एम डिफरंट, मी वेगळा आहे. मी वेगळा नाही मित्रांनो, मी वेडा आहे. तो वेगळा वेगळा काय नाही हो, मी वेडा आहे. माझी विचारसरणीच फार वेगळी आहे. मी सामान्य विचार करूच नाही शकत. हे मला ए मध्ये आल्यानंतर कळलं मित्रांनो. दारू आणि पैसा हेच माझे ईश्वर. मी आईला तुच्छ समजायला लागलो, बहिणीला तुच्छ समजायला लागलो. मला जे मित्र सांगायचे काय करतोयस तू, दारू का पितोयस, ते शैतान माझ्यासाठी मित्रांनो. आणि अभय भाई बोलला रे, अभय भाई जैसा कोई नाही. हे माझे परमेश्वर मित्रांनो. चांगलं आणि वाईट ह्याच्यातला फरकच नाही कळत आहे मला. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कोण माझं, हे मला कळतच नाहीये मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो पैशाची उधळपट्टी सुरू झाली. पैसा वाढत गेला, परंतु माझं वेड पण फार मोठ्या प्रमाणात वाढत गेलं. माझं मद्यपान पण फार मोठ्या प्रमाणात वाढत गेलं मित्रांनो.
आणि ह्या मद्यपाशा आणि ह्या वेडेपणामुळे मित्रांनो माझ्या नोकऱ्या जायला लागल्या. नोकऱ्या गेल्यानंतर मी मित्रांनो पैसे तर माझ्याकडे काय सेव्हिंगच नसायची. घरी येऊन बसायचो. आया पिया पडे रहो, नंबर आया खडे रहो, हा माझं सुरू झालं मित्रांनो. आणि मित्रांनो त्या दारुड्या मित्रांबरोबर जाऊन बसायचो मी. कुठे काय जुगाड होतोय का, कुठे काय खतपाणी मिळतंय का, कुठे 90 क्वार्टरचा बंदोबस्त होतोय का, हे बघायला लागलो मित्रांनो. आणि मित्रांनो थोडा छोटा मोठा जुगाड झाला की मी माझा बंदोबस्त करत होतो. मी घरामध्ये काय लागतं काय लागत नाही ह्याचा विचारच नाही करत. आणि माझा शौक पूर्ण करण्यासाठी मित्रांनो मी व्याजाने पैसे घेतले. शिक्षण चांगलं होतं, घर चांगलं होतं, समाजामध्ये माहिती होतं, हा मॅनेजर आहे, आई रिझर्व्ह बँकेमध्ये काम करते, स्वतःचं घर आहे, 10% पैसे अरे मला लगेच मिळतात. क्रेडिट कार्ड सॅलरी स्लिपवर वन मिळतं हो. जुन्या सॅलरी स्लिप दाखवले की क्रेडिट कार्ड मिळालं. घेतलं मित्रांनो. क्रेडिट कार्डची बिलं थकायला लागली, क्रेडिट कार्डचे फोन यायला लागले. 10% व्याजाने पैसे घेतले. त्या 10% देण्यासाठी 12% घ्यायचे. आणि त्यांचे फोन आले की फोन बंद करून टाकायचे. आणि सतत फोन वाजायला लागले म्हणून मित्रांनो फोनच विकून टाकला. नको साला ते टेन्शनच नको, फोन पण नको, ते कर्जदारांची लफडी पण नको, फोनच विकून टाकतो. अहो फोन विकायचा होता का माहितीये, दारू प्यायला पैसे नव्हते माझ्याजवळ म्हणून मी फोन विकला. आणि मित्रांनो घरी पोहोचले ते कर्जदार. आई होती त्या दिवसामध्ये घरी आणि माझ्या आईला म्हणले हो तुमचा मुलगा आहे का. म्हणली नाहीये. आईच्या पण लक्षात आलं काहीतरी लफडा करून आलेला दिसतोय हा. त्यांना कसंच बसा आईने पाठवलं आणि मला विचारलं, जाब विचारला, काय बाबा काय लफडा काय करून ठेवलाय. अगं मी नाही, तो माझा मित्र आहे, त्याला मी पैसे काढून दिले. माझी आई म्हणली तू एवढा दानवीर करणं तर नाहीयेस. तू कधी जन्म दिलेल्या आईला पैसे नाही दिले, तू मित्रांना पैसे देशील. अरे तू दारू देशील, तू पैसे देणाऱ्यातला नाहीयेस अभय. मी म्हणलं माझं मी बघून घेईन म्हातारे, तू मला शिकवू नकोस, तुझं तू बघ. माझ्या बापाची नोकरी घेतलीस तू, उपकार नाही करत. हे शब्द मित्रांनो, जन्म दिलेल्या आईला हे शब्द की तू माझ्या बापाची नोकरी घेतलीस, तू तुझ्या कष्टाने ती मिळवलेली नाहीये. मी जास्त बोलायचा अधिकार नाहीये. हे माझ्या बापाचं घर आहे, माझं घर आहे. लक्षात आलं का. आत्ताच्या आत्ता चालती हो. हा वेडेपण आहे मित्रांनो. ज्या आईने मला 9 महिने आपल्या पोटामध्ये वाढवलं, लहानाचं मोठं केलं, माझं पालन पोषण केलं, तिला मी म्हातारे बोलतोय, शिव्या देतोय, अरे रावखी करतोय. आणि ती मित्रांनो ढसाढसा रडते आणि म्हणते अरे मी विचारलं तर काय गुन्हा केला का. मला उत्तर हवा आहे. मी उत्तर पण विचारायचं नाही, प्रश्नही विचारायचा नाही. माझा काय तुझ्यावर अधिकार नाही. नाही, तू मला पैसे देणार आहेस का, पैसे दिले तर तुझा अधिकार आहे, हे तर अजिबात अधिकार नाहीये. आणि मित्रांनो हे सगळे कर्जदार एकदा घराच्या बाहेर येऊन बसले. सगळे, कोणाचे 2,000, कोणाचे 10,000, कोणाचे 15,000, सगळे येऊन बसले. आणि कसं असतं, माझ्या आईला इज्जत खूप महत्वाची असते मित्रांनो, कारण लहान बहीण आहे. माझ्या आईची स्थान होतं समाजामध्ये, प्रतिष्ठित स्थान होतं. आता कर्जदारांच्या माझ्या आईला पाया पडावं लागलं मित्रांनो, पाया पडावं लागलं. आणि माझी आई म्हणली मला थोड्या दिवसाच्या अवधी द्या आणि ह्याच्यापुढे माझ्या मुलाला 1ही रुपयाचं कर्ज देऊ नका. आणि दिलं तर माझ्या दारामध्ये तरी येऊ नका. असं बस मित्रांनो माझ्या आईने, माझ्या वडिलांनी तिच्यासाठी जे सोनं बनवलेलं ते घाण ठेवलं. त्या सोनं माझ्या आईने मोडलं आणि माझ्या क्रेडिट कार्डची बिलं भरली. माझ्या मित्रांची जे व्याजाने पैसे घेतलेले ती बिलं भरली मित्रांनो. आणि माझ्या आई म्हणली, पाया पडायला लागली माझ्या, बघ बाबा सुधर. आणि मी म्हणलं अगं काय सुधरायची गरज नाही, मी बिघडलेलोच कुठे आहे, मी बिघडलोय का. अगं त्या मित्रांना मी पैसे काढून दिले ती पळून गेली. माझी आई म्हणली मी तुला लहानापासून ओळखते, बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात, ते तुला ओळखत नसतील अभय, मी तुला लहानपणापासून ओळखते. तुला काय करायचंय हे ठरव. मित्रांनो
दुसऱ्याच दिवशी नवीन कर्ज काढून दारू प्यायला गेलो. सुधरेल तो अभय आहे का मित्रांनो? मी म्हटलं आहे ना माझी एटीएम मशीन. आई म्हणजे कोण? एटीएम मशीन. माझ्या बापाची नोकरी, माझ्याकडे कारण असायचं ना मित्रांनो. माझ्या बापाची नोकरी घेतली, माझा काय अधिकार आहे की नाही, हा वेडा विचार माझ्याकडे होताच. आणि मित्रांनो, माझी बहीण त्या रात्री झोपलेली होती आणि माझी आई म्हणली, काय कुठनं दारू पिऊन आलास? पैसे कोणी दिले तुला? मी अभय आहे, मला सांगायची गरज नाही. माझ्या आईच्या लक्षात आलं. आईला ओरडलो, बहीण ओरडली. बहीण म्हणली, काय करायचंय काय? एक तर तू ह्या घरामध्ये राहा, नाही तर आम्ही राहतो. आणि मित्रांनो, तो वेळ पण एवढ्या मोठ्या थराला गेलेला होता ना. मी जन्म दिलेल्या आईला आणि पाठच्या बहिणीला म्हटलं, आत्ताच्या आत्ता चालते वा रात्री 12:30 वाजता. आत्ताच्या आत्ता तुम्हाला बँकेच्या क्वार्टर्स मिळतात, तुम्ही जावा. अरे तुमच्यामुळे तर ही पनवती लागली आहे माझ्या मला. तुमची पनवती लागली आहे मला. माझी नोकरी खाऊन टाकली तुम्ही. माझी मैत्रीण तुझ्यामुळे सोडून गेली. ती मैत्रीण मित्रांनो माझ्या दारू पिण्यामुळे आणि माझ्या वेडेपणामुळे, वेडेपण काय, सतत शक करणं. फोन कोणाचा आला? कोणाशी बोलतेस? काय बोलतेस? किती वेळ बोलतेस? ती बिचारी जीवापाड प्रेम करते माझ्यावर, तिच्यावर शक करतोय. ती माझ्यामुळे गेली, पण मी खापर कोणावर फोडतोय? माझ्या कुटुंबावर फोडणार मी खापर. माझ्या आईला दोष. आणि त्या दिवशी मित्रांनो माझ्या बहिणीचा स्वाभिमान जागून उठला आणि ती म्हणली, मी नाही राहणार. हा भाव नाहीये, हा साप आहे. मी नाही ह्याच्याजवळ राहू शकत. तुला राहायचे तर राहा, तू काढलेला आहेस, तू राहशील. मी नाही राहू शकत या शैताना बरोबर. आणि मित्रांनो दुसऱ्या दिवशी ती निघायला तयारी केली. माझ्या आईला वाटलं आता तरी ह्याची दारू उतरली असेल, हा थांबवेल. पण मित्रांनो मी थांबवणार आहे का? अवघड जागेचं दुखणं गेलं हो. आता सगळ्या घरावरती कब्जा माझा. आई जाईल का मला सकाळी? संपूर्ण घर मी आता माझ्या देखरेखीमध्ये ठेवणार. मी अडवतोय. अरे मी वेडा झालोय त्या दारूच्या आसक्तीमध्ये आणि त्या मित्रांमध्ये आणि त्या पूर्णपणे प्रॉपर्टीचा वारस मी मला स्वतःलाच बोलतोय, जाऊ दे जाऊ दे. माझी बहीण जोरात म्हणली, बघ आई, हा साप आहे आणि एक ना एक दिवस तुला डसणार आहे. आणि मी मित्रांनो उठलो आणि जाता जाता तिला 2 कानाखाली लगवल्या. माझ्या वडिलांनी कधी तिला मारलं नाही. माझे वडील नव्हते, मी तिचा बाप होतो आणि मी तिला कानाखाली लगवल्या. म्हटलं, चालती हो, तू बहीण होण्याच्या लायकीची नाहीयेस. जी आपल्या मोठ्या भावाचा आदर नाही करत ती बहीण आहे का? चालती हो लगेचच्या लगेच. मित्रांनो माझी लहान बहीण ढसाढसा रडत घर सोडून जात होती. माझी आई विनवणी करते. हे म्हणलं, तू पण जा म्हातारे तिच्या मागं. अभयला कोणाची गरज नाही. अभय कोण आहे? बीएससी इन हॉटेल मॅनेजमेंट, जिल्ह्यामध्ये 4था आलाय. आज माझे स्टार खराब आहेत म्हणून तुम्ही दोघांनी मला त्रास दिलेला आहे. कारण ही दोघं मित्रांनो मला समजवायची ना, माझ्या दारूच्या मध्ये यायची, मला दारू पिऊन द्यायची नाही, म्हणून मला ह्यांचं त्रास जाणवत होता. अवघड जागेचं दुखणं मगाशीच बोललो ना मी, हे झालेले होते मित्रांनो. आणि माझी बहीण मित्रांनो पुढील 6 वर्ष माझ्याशी बोलली नाही मित्रांनो. ना राखी बांधायला आली, ना भाऊबीज करायला आली. आणि मी पण मित्रांनो वेडा झालेलो त्या दारूच्या आसक्तीमध्ये. माझी बहीण करवी जर घरी आली तरी मी बोलायचो नाही, कारण माझ्या अहंकारामध्ये मी वेडा झालेलो आहे. ती लहान आहे, ती बोलायला पाहिजे ना. चुकी कोणाची होती? अरे चुकी मी अभय करतच नाही. अभय म्हणजे सोजवळ माणूस. अभयची चुकी होऊच शकत नाही. आणि मित्रांनो मीही माझ्या अहंकारापोटी, वेडेपणापोटी बोललो नाही. माझ्या आईने बरेच वेळा आमची समजूत घालायचा प्रयत्न केला. माझी बहीण बिचारी आहे ना, ती मद्यासक्त नाहीये ना, ती समजून घ्यायची मला बी. ती म्हणायची असू दे, आज नाही तर उद्या सुधरेल. अहो अभय सुधरेल का? नाही सुधरत अभय. आणि मित्रांनो काही काळ मी चांगला राहिलो. माझ्या आईचा विश्वास जिंकला, थोडा बहिणीचा विश्वास जिंकला. माझी बहीण स्वतःहून माझ्याशी बोलायला लागली. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 75 वर्ष पूर्ण झालेली. आणि माझ्या आईला सोन्याचं चांदीचं नाणं म्हणून भेट देणार. आणि माझी नजर कावळ्यासारखी असते मित्रांनो.
डोम कावळा कसा असतो तसा मी आहे. काय येतोय काय जातोय, पासबुक मध्ये किती पैसे आहेत, ह्याची नजर माझी मित्रांनो चाणाक्षणी असते. आणि काही दिवस मी सोबर होतो. सोबर हा शब्द ए मध्ये आल्यावर कळला, मला अगोदर माहिती नव्हता. आणि मित्रांनो मी रात्रभर झोपलो नाही. हे वेडे विचार माझ्या मनामध्ये यायला लागले. आता हा सोन्याचं नाणं आपण घ्यायचं कसं, तिला बाटलीमध्ये उतरवायचं कसं. आणि पीपल प्लीजिंग आणि मेन्युप्लेशन हे सगळ्यात मोठे दोन हत्यार, ही शस्त्र अभयनी काढली मित्रांनो. सकाळी उघडल्या उठल्या आणि सरळ आईकडे गेलो आणि म्हणलं, आई आता मी दारू काय पित नाहीये, तुझ्या मदतीची गरज आहे. अहो मी मोठा रंगमंचावरचा नटसम्राट आहे. आणि म्हणलं ह्या म्हातारीला बाटलीत उतरूया. आणि मला माहिती आहे कसं उतरवायचं हो. गोड बोल्या माझं नाव ठेवलेलं होतं माझ्या आईने. आणि सकाळी सकाळी पोचलो, एवढा तुपात घोळलं साखरेत घोळलं तिला. आणि माझ्या आईला म्हणलं, बघ आई मला नवीन धंदा करायचा, महिन्याला 20,000 रुपये येतील, 18,000 तुझे, 2,000 माझे. आई म्हणली मला 2 मिळाले तरी चालतील. मग म्हणलं मनामध्ये विचार आला, म्हातारी जाळ्यात अडकलेली आहे, जरा अभय नाटक कर. आणि अभयनी तो दिखावा केला मित्रांनो. आणि मोठमोठ्या स्कीम दाखवल्या तिला, असं होणार तसं होणार. माझ्या आईने फक्त एकच गोष्ट विचारली, दारू नाही पिणार ना ते सांग मला, बाकीचं धंदा हो ना हो तू व्यवस्थित राहणार का. अगं आई तुझ्या डोक्यावरती हात ठेवून सांगतो मी नाही पिणार आहे का पुढे. आईच्या डोक्यावर हात ठेवली, कुलदैवत हातात घेतलं आणि माझ्या आईने मित्रांनो तो सिक्का दिला. आणि मी म्हटलं 6 महिन्यामध्ये हा सिक्का सोडून आणणार मी. एका संस्थेमध्ये तो सिक्का घाण ठेवला मित्रांनो. आणि मागचा पुढचा विचार नाही केला. अभय भाई बोलणारे 4 लोक माझ्यासोबत पहिलेच जमा होतात. कपडे पण मित्रांनो बाजारातनं घेतले, घरी पण नाही गेलो मी. अभय भाई बोलणारे, मला सिगरेट आणून देणारे, वाहवाही करणारे, तारीफ करणारे 4 घेतले आणि डायरेक्ट मित्रांनो गोव्याची ट्रेन पकडली. आता म्हातारीचं काम झालं हो, तिला वेड बनवलं. चल, मी तिला वेड बनवत नव्हतं मित्रांनो, माझ्या पायावरती मी स्वतः दगड मारून घेत होतो. गोव्याला गेलो मित्रांनो आणि काही वेळाने पैसे संपले, ते सगळे मित्र निघून गेले आणि मी स्टेशनवरती उभा होतो. काय झालं, कसं झालं, कुठे झालं, कधी मी स्टेशनवर आलो, काय मध्ये केलं काय लक्षात नाही. ब्लॅकआउट मध्ये फिरत होतो, फाटलेले कपडे, सगळ्या अंगाचा वास येत होता, 4 दिवस ब्रश केलेला नव्हता. आणि मी त्या स्टेशनवरती गोव्याच्या रडत होतो आणि मी म्हणत होतो, अहो माझे मित्र मला सोडून गेले, मला जाण्यापुरते पैसे द्या. आणि कसे बसे मित्रांनो ते पैसे जमा केले मी. ते मित्र पैसे घेऊन गेले की चोरून गेले, माझ्याकडे मोबाईल पण नव्हता, काय झालं मला आठवत नाही मित्रांनो. आणि मी कसा बसा पनवेलला पोहोचलो. पनवेलवरनं घरी आलो, घरी आल्याबरोबर माझ्या आईने हंबरच फोडला मित्रांनो, स्वतःला मारून घ्यायला लागली ती. आणि ती म्हणली ह्याच्यापेक्षा परमेश्वरा हा दिला नसताच तरी चांगलं होतं. ह्याच्या हातात पैसा पडला की हा वेडा झालाच, ह्याला काही दिसत नाही. आणि हो मित्रांनो तसंच झालं मित्रांनो. ते पैसे, ते सोन्याचं नाणं तर आजपर्यंत परत आलेलंच नाही मित्रांनो. मित्रांनी फायदा उचलला आणि काही काळ मित्रांनो मी सावध व्हायचो. माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडायचा, अरे ही चुत्या बनवतात आपल्याला, वेड बनवतात आपल्याला. आणि परत मित्रांनो सावध होऊन मी माझ्या कामाला लागायचो. थोड्या दिवस मी व्यवस्थित काम करायचो, थोड्या वेळेस. आणि पैसे जमा झाले, कर्ज मोकळं झालं, आईला थोडे पैसे दिले आणि तिचा विश्वास जिंकल्यानंतर मी परत मित्रांनो थोडी प्यायला जायचो मित्रांबरोबर. एकदा मी ट्रेकिंगला गेलो मित्रांनो. ट्रेकिंगला गेलो, कॉलेजचे मित्र होते, लहानपणाचे मित्र होते. आणि येताना मित्रांनो एका मित्राचा ऍक्सिडेंट झाला. त्याच्या पायाला 2-3 टाके लागले मित्रांनो. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं आणि ते टाके पायाला लागले, त्यामुळे पायाची जखम लवकर भरून नाही येत. चालता उठता तिला स्पर्श होतो आणि ती जखम भरून नाही येत. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं रात्री. आणि कालांतराने
मित्रांनो तो बरा झाला आणि आम्ही आमच्या कामामध्ये गुंतलो, तो त्याच्या कामामध्ये गुंतला आणि एक दिवस आम्ही आठवण झाली, अरे तो मित्र कुठे आहे आपला? आणि त्याला फोन केला, अरे कुठे आहेस तू बाईला? दारू प्यायला येतोय? अरे नको बाबा, मागच्या वेळेस मरता मरता वाचलो, पाय तुटला असता, परमेश्वराची कृपा आहे म्हणून पाय टिकलाय. त्याच वेळेस बायकोनी दम दिलाय, मी घर सोडून जाईन ना, बघ ही पोरं घेऊन जाईन. बॉसनी धमकी दिली, ह्याच्या पुढे जर सुट्ट्या केल्यास तर कामावरनं काढीन. आई म्हणते दारू पिऊन आलास ना घराच्या बाहेर हकलून देईन. मी नाही दारू पिणार. आणि मी म्हणलं हा साला बायकोचा बैल झालाय, हा येडा झाला येडा. अहो तो येडा नव्हता, तो दुनियाचा शहाणा होता. येडा तर मी होऊन बसलेलो होतो. ते फटके मला मिळतात, मी सावध नाही होते. त्या लहान मुलाला दूध फोगळलं तर तो फुकून पितो. पण मी मित्रांनो ही दारू मला माझ्या कुटुंबाला होरफळून नेते. पण मी त्या दारूला दोष द्यायला तयार नाहीये. मी परिस्थितीला दोष देतोय, मी परमेश्वराला दोष देतोय, मी दुसऱ्यांना दोष देतोय, दारूला दोष नाही देत. आणि मी त्या मित्राला शिव्या दिल्या, म्हणलं बायकोचा बैल झालाय साल्या तो. तुम्हाला काय माहिती ही दारू काय मजा देते? आणि मला तो एक गोष्ट म्हणला, अबे मी वेडा नाहीये, कदाचित तू वेडा आहेस. तू आमच्यापेक्षा कितीतरी पट हुशार होतास. तू आज आमच्या खूप मागे राहिलेला आहे. सावध हो. मी ऐकलं नाही मित्रांनो, मी ऐकलं नाही. मी म्हटलं तू त्याला हिजडा झालेला आहे, मी नाहीये. काही झालं तरी मी दारू सोडणार नाही, नव्हतो सोडणार मित्रांनो मी दारू. का सोडायची दारू? दारू मला ताकद देते, दारू मला विकृत आनंद देते. आणि मित्रांनो कालांतराने काही काळ नोकरी करायचो आणि बिंज पॅटर्न होता माझा दारूचा. 4 महिने नोकरी करायचो, परत प्यायला बसायचो. आणि वारंवार 7 वर्षांमध्ये 13 नोकऱ्या बदलल्या गेल्या मित्रांनो. आणि ज्यावेळेस 14वी नोकरी जाणार होती त्यावेळेस माझ्या बॉसनी बोलवलं केबिन मध्ये, मला बसवलं, सांगितलं तुम्हारा दुश्मन तुम खुद हो, तुम्हारा नुकसान हम नहीं कर पाएंगे, ना तुम्हारा कोई दोस्त नहीं कर पाएगा, ना दुश्मन कर पाएगा, तुम्हारा नुकसान तुम खुद कर रहे हो. मैं बोला हे बाबा भाषण मत दे. आता अहंकार फार वेगळ्या प्रकारचा होता मित्रांनो, कारण माझ्यासारखं कोणीच नाहीये. ह्यांना माझी गरज आहे. तेव्हा तर एवढ्या सुट्ट्या केल्यानंतर पण चाले हे मला बोलवतात, हुडकत येतात, शोधत येतात, फोन करतात, बोलवतात. ह्यांना माझी गरज आहे, मला ह्यांची गरज नाहीये. अभय ह्याच्यासारखे 356 उभा करेल, पण अभय सारखा हे एक पण उभा नाही करू शकत. नाही बोललो क्या है बोलिए आप. मला बोलला ह्याच्यानंतर सुट्ट्या गेल्या तर कामाला नाही घेणार. बोललो ओ भाईसाहेब, अशा नोकऱ्या गेल्या 7 वर्षामध्ये जवळजवळ 13 नोकऱ्या सोडल्यात मी. सोडलं नव्हतं, हाकलवलेलं. मी कसं सांगणार त्याला हाकलवलंय ते? मी म्हणलं काय आहे मुद्द्याचं बोल, जास्त पुढचं बोलू नकोस. मला बोलला, हसला तो मित्रांनो. 32 आउटलेटचा मालक आहे तो, बिलिनियर माणूस आहे तो. तो समजत होता हा वेडा झालेला आहे, परंतु ह्याचं काम पण चांगलं आहे. हा मद्याच्या आसक्तीमध्ये वेडा झालेला आहे. तो मला म्हणला आप कुछ दिन छुट्टी कीजिए. म्हणलं एक काम कर, छुट्टी बिट्टी गया भाड़ में, मेरा हिसाब कर, मैं अभी तेरे नौकरी को लात मारता हूं. मला हिशोब का पाहिजे होता, तर मला दारू प्यायची होती मित्रांनो. आणि दारू प्यायला माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी भविष्याचा विचार नाही केला. मी सरळ हिशोब मागितला. त्यांनी काउंटरला फोन केला, हिशोब मिळाला आणि म्हणलं हे किती बेवकूफ माणसं असतात हो ही. आणला माझ्यासारखा माणूस मिळणार आहे का? मी बघा उद्याच नोकरी शोधायला जाईन, लात मारेन तिथे पाणी काढेन. हा ऍटिट्यूड माझा होता, लात मारेन तिथे पाणी काढेन. पण शेवटच्या काळामध्ये मित्रांनो ती लात उचलायला पण मला 1 क्वार्टर प्यायला लागत होती. भीतीग्रस्त रस्ता ओलांडताना पण मित्रांनो भीती वाटायची. 7व्या माळ्यावरनं त्या लिफ्ट मधनं येताना पण त्या लिफ्टच्या दरवाजे पकडावे लागायचे. एन्झायटी एवढ्या असायच्या, फिअर एवढा असायचा ना मित्रांनो. तो रस्त्यावरनं गाडीचा हॉर्न सकाळी वाजला ना तरी मित्रांनो भीत्या निर्माण व्हायच्या. आणि कसली लात मारतोय, कसलं पाणी काढतोय, काय नाही मित्रांनो. शेवटच्या काळामध्ये मित्रांनो त्या देशी बारच्या गुत्त्यावर जायचो सकाळ सकाळी. त्या बारच्या गुत्त्यावर जाऊन बसायचो. ते 30 रुपयाचा बंदोबस्त केलेला असायचा मित्रांनो. आणि ते 30ची पहिली मारून घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी टाकून बसायचं. कोण येतंय कोण जातंय लक्ष ठेवायचं.
आणि परत एक 90चा बंदोबस्त झाला की माझी तार लागली की मी मग मित्रांनो भाषण द्यायचो. भारतामध्ये सरकार कोणाचं होणार, महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता येणार, टॉस जिंकला तर भारताने काय केलं पाहिजे, बॅटिंगला कोण पहिलं येणार, वन डाऊन कोण उतरणार, कोच कोण असणार, खेळपट्टी कशी आहे ह्याचं पण विश्लेषण मी करायचो मित्रांनो. खेळपट्टी आता बघा ह्याच्यावरती गवत आहे, इंडियानी पहिली बॉलिंग केली पाहिजे, कोच राहिला बाजूला, कॅप्टन राहिला बाजूला आणि मीच विश्लेषण करतोय. तसा मी राजकीय विश्लेषक पण झालोय तिथे. आणि येणारे जाणारे मित्रांनो म्हणायचे हे वेडं झालंय, शिकलेलं आहे पण हे वेडं आहे. आणि कधी काही माझ्याकडे पैसे जरी आले ना मित्रांनो तरी माझ्या टेबलला कोणी बसायला यायचं नाही, नकोसा झालेला होतो मी. माझं ते फालतूची बगबग ऐकायला कोण तयार नाहीये. ते म्हणतं हे पाचतं पण साला उतरवतं पण हो. हे मोठमोठी असं मला वाटायचं मी कुठला तरी गुरु झालोय मित्रांनो. मी प्रवचन द्यायचो, भाषण द्यायचो. मी सांगायचो बघा आता हिवाळी अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन आहे, आमदार निधी किती निघाला पाहिजे, नगरसेवक निधी किती निघाला पाहिजे. मी मोठमोठी भाषणं आणि सगळ्यांना सांगायचो तुम्ही असं करा. मी वकील झालेलो आहे त्या बारमध्ये, वकील. माझ्या गाडीखाली अंधार आहे, मी दुसऱ्याला सल्ले देतोय. माझा नोकरी गेलेली आहे, माझी बहीण मला स्थान नाही देत, माझी मैत्रीण माझ्या अंगावर थुकून गेलेली आहे. ती म्हणते की बाबा रे तुझ्या सोबत राहण्यापेक्षा मी एखाद्या नामर्द बरोबर राहील. शेवटच्या काळामध्ये ती मैत्रीण माझ्याकडे आली आणि मला म्हणली तू स्वतःला लय मर्द समजतोस ना, तू मर्द बीर काय नाही, तू येडा आहेस, तू येडा. ते म्हणलं तू येडी आहेस, त्या भविष्यातल्या करोडपती माणसाला तू सोडून निघाली. माझी प्रॉपर्टी किती आहे माहिती आहे का, माझी आई कुठे काम करते माहिती आहे? अरे आई करते, तुझं अस्तित्व काय, तू काय करतोस ते सांग मला. तू साल्या मला मारून माझ्याकडून पैसे हिसकावून घेतो. अरे तुझ्यापेक्षा तुझ्यासारख्या असल्या येड्या मर्दाबरोबर लग्न करण्यापेक्षा मी षंडाबरोबर लग्न करेन. हे शब्द होते मित्रांनो. काही वेळापूर्वी जी मुलगी तिच्या आई बापाला सोडायला तयार होती, भावाविरुद्ध तिने बंड पुकारलेलं होतं, ती मुलगी मला हिजड नामर्द म्हणत होती, वेडा म्हणत होती आणि निघून जात होती. तरीही तो वेडेपणाचा चष्मा निघत नाहीये. मी म्हणेन जाऊ दे, हिच्या नशीबच गांडू आहे, हिला माझ्यासारखा मिळणार नाहीये. हिची अवकात गटरामध्ये लोळायचीच आहे, ही चिखलच खाणार. डुक्कर काय खातं, ती डुकराची अवलाद आहे. मी असं म्हणायचं अहो मी कोण आहे, मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे. मला समाजाने आता बेवड्याबरोबर येड्याचा स्टॅम्प पण लावलाय, वेडा. कारण त्या दिवशी मित्रांनो रात्री मी 11 वाजता मला त्या बार मधनं हकलवण्यात आल्यानंतर मी टोटल ब्लॅकआउट मध्ये माझ्या बिल्डिंगच्या बाहेर मी कुत्र्यांबरोबर बोलत होतो. ती 4 कुत्र्यांची पिल्लं घेतलेली आणि त्यांना अंगावर खेळवत होतो, बागडवत होतो आणि त्यांच्याशी बोलायला लागलेलो मित्रांनो. मी आता बोला, मी त्यांना माझा भाऊ म्हणतोय, मित्र म्हणतोय, सखा म्हणतोय आणि लोकांनी मला फक्त आता सायकॅट्रिककडे नेणं बाकी होतं. त्यांचा पापी घेतोय, त्यांना म्हणतोय तुम्हीच माझ्या आत, ही माझी आई नाहीये. मला दुसऱ्या दिवशी वॉचमॅन सांगतो ना माझा, अरे साहब तुम पागल बन गए हो क्या, वो कुत्ते लोग के गले लगा रहे, उनको घर पे लेके आ रहे थे, मैं रोका तुमको, मी थांबवलं तुला, नाहीतर तुम्ही घरी घेऊन निघालेला आहोत. त्या कुत्र्यांकडे कोण जात नाही, हे चढलेली कुत्री, आणि तुम्ही त्यांच्याशी बोलताय. तुम्हाला हे शोभतं का, तुम्ही कोण आहात. आणि मित्रांनो त्या दिवशी मला स्वतःला प्रश्न विचारायचा वाटला, अरे मी खरोखर वेडा तर नाही झालो ना रे, मी हे करतोय काय, मला हे करायचंय का, मी एवढं शिक्षण का केलं. आणि मी मित्रांनो म्हणायचो उद्यापासून आजच्या दिवस पिऊन घेतो. उद्या आला नाही मित्रांनो, 14 वर्ष उजडून गेले उद्यासाठी. उद्याची प्रतीक्षामध्ये 14 वर्ष गेले, नाही आला मित्रांनो. काही काळ मी चांगला राहायचो, काही काळ माझे वेळेपणामध्ये विकृतामध्ये बुडून जायचो. आणि एक दिवस मित्रांनो माझी आई सकाळी उठवलं मला आणि म्हणली बघ ते 500 रुपये फ्रीज खाली ठेवले बाई,
500 रुपये फ्रीज खाली ठेवले, 2 दिवसाचं जेवण बनवलंय. माझी आई खूप सिरियस आहे, मी गावाला निघाले. मी मनामधनं खुश झालो. आता हे 500 रुपये मिळाले, जेवण मिळालं, काम तर गेलेलंच होतं. बहीण पुण्याला कॉलेजला होती. अंडा भुर्जी, चपात्या, डाळ बनवून गेलेली होती. माझी आई मित्रांनो बसमध्ये बसेपर्यंत मी कॉटरी, वेफर्स, सोड्याची बाटली, 500 रुपये मध्ये जे काय मिळतील ते सगळं घेऊन आलो. आणि कालांतराने बाटली फोडायच्या अगोदर मी माझ्या आईला फोन केला. बसलीस का? आणि गाडीचा आवाज आला. म्हणलं चांग भलं. चला गेली, म्हातारी गेली. माझी आजी आजारी आहे. ज्या आजीने मला लहानाचं मोठं केलं, मांडीवर खेळवलं, मी तिच्याबद्दल विचारलं नाही. मी फोन केला फक्त, आई बसली का नाही गाडीमध्ये, आणि म्हणलं आरामात ये, टेन्शन नको घेऊ. आणि मित्रांनो त्या दिवशी 500 रुपयाची सगळी दारू पिली मी, सगळी. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती फिनॉलोमा क्रेविंग आहे मित्रांनो. कशाला कोरड पडली. 2 बाटल्या मी फ्रीज मधनं काढल्या, पण ती तहान भासते कुठे ओ. हातापायाची थरकाप वाट चालू आहे. आता ही म्हातारी पण 2 दिवसांनी येणार आहे. आता पैसे कोण देणार. समाजामध्ये तर साला नाव एवढं खराब झालंय की मी म्हणलं ना माझी आई मेली तरी मला लोक पैसे नाही देणार. आता करणार काय. आता त्रास तर जाणवतोय मित्रांनो. आणि तेवढ्यामध्ये माझी नजर माझ्या वडिलांना 18-18.5 वर्ष मिलिटरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली म्हणून एक स्टॅच्यू मिळालेला, मानवंदना म्हणून. आणि तो मी उचलला मित्रांनो. मी म्हणलं साला मेरा बाप ही नहीं रहा तो तेरा क्या काम है बे. मेरा बाप वैसे भी जाते जाते मेरे को कुछ नहीं देके गया, कर्जा देके गया मेरी माँ को. शायद तू ही मेरे काम पे आ जाएगा. मित्रांनो माझे वडील वारल्यानंतर माझ्या आईनी त्याला सांभाळून ठेवलेला माझ्या वडिलांची आठवण म्हणून. मी माझ्या आईचा विचार नाही केला. वडिलांचं तर सोडून टाका, ते हयातीमध्ये नव्हते हो. तुम्ही पुतळा उचलला, पिशवीमध्ये टाकला. माझ्या आईचा विचार नाही केला, माझ्या बहिणीच्या भावनांचा विचार नाही केला. मी फक्त माझ्या वेडेपणाचा विचार केला. आणि मी मित्रांनो फुल स्पीडनी त्या भंगारवाल्याकडे गेलो आणि म्हणलं कितना देगा. मला मित्रांनो तो म्हणला 300 रुपये. मी म्हणलं अरे 300 काय, तू 200 दिले असते तरी मला चालणार होतं. माझा बंदोबस्त झालेला होता. पण खडा टाकून बघायला काय जातंय हो. 400 देगा क्या. 400 मांगताय मेरे को. मिळाले तर उद्याचा पण बंदोबस्त होईल. कमी कमी पिऊ. म्हणा अरे दारूला पक्का अकाउंटंट असतो. आणि त्यांनी मित्रांनो 350 रुपये दिले. मी म्हणलं जा बाबा, माझा बाप पण गेला, तू पण जा आता. काय तुझा तसा पण उपयोग नाही झाला. माझ्या बापानी पण माझ्यासाठी कर्ज सोडून गेला. अहो मी कुठे भरत होतो, ती त्याची बायको भरत होती. पण मित्रांनो आविर्भाव किती आहे बघा शब्दांमध्ये, माझ्या मनाच्या भावनेमध्ये. आणि मी आलो मित्रांनो. अहो दिवस गेला. अहो मी ठेवतोय पैसे 350 रुपये. हाताचा मळ आहे तो माझ्यासाठी हो. मी आलो मित्रांनो. आता तरी आई माझी एक दिवस नाही येणार. आता दुसऱ्या दिवशीचं काय आहे. एक दिवस तर आईने दिलेले पैसे, एक दिवस तो स्टॅच्यू दिला. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं. फार मोठा बाका प्रसंग आहे माझ्या पुढे. आणि मित्रांनो माझे वडील मिलिटरीमध्ये होते. मिलिटरीमध्ये जम्मू काश्मीरला होते. तिकडे कसं असतं मित्रांनो, थंडी जास्त असते तर तिकडे गरमीसाठी कूलर घेतात. आणि गावाला आमच्याकडे गरमी जास्त असते म्हणून थंडीसाठी दोन्ही साईडला, एका साईडला गरम एका साईडला थंड, असा कूलर माझ्या वडिलांनी घेतलेला. आणि माझ्या वडील गेल्यानंतर माझी आई दर आठवड्याला तो कूलर काढायची, पुसायची, तो पुतळा काढायची, पुसायची. तिच्या भावना जोडलेल्या होत्या त्याच्यासोबत. माझ्या वडिलांच्या भावना होत्या. मी म्हणलं काय ह्या भावना बिवना नसतात. म्हातारी पण माझी नाही, तो बाप पण माझा नाही, ना कूलर पण माझा नाही. चालायच्या अवस्थेमध्ये नव्हतो मित्रांनो. कसा बसा त्या भंगारवाल्याकडे गेलो. त्याला म्हणलं बाबा ये कूलर है, वीडियोकॉन का कूलर है भाई मेरे, वीडियोकॉन का, इसको बेचने का है, कितना देगा. 1200 1500 कितना देगा.
700 रुपया देगा, अभी क्या अभी लेके जा, अभी क्या अभी. मला 500 दिले असते तरी चालणार होतं मित्रांनो. मी मित्रांनो ते पैसे मोजले पण नाही, खिशात कोंबले मी ते हो, चुरगुळा करून टाकला मी त्याचा पूर्णपणे. त्या पॅन्टीच्या खिशामध्ये टाकले, आंघोळ 2 दिवस झालं केली नाही, ब्रश केली नाही, केस विस्कटलेली आहे, आणि तो माझ्याकडे बघून हसत होता मित्रांनो. तो मला वेडाच समजत होता, आणि खरोखर मित्रांनो मी वेडा झालेलो होतो, खरोखर मी वेडा झालेलो आहे मित्रांनो. ते पिऊन तराडमध्ये पडलेलो होतो मित्रांनो. माझी आई आली, तिने घराची अवस्था बोलली, बघितली मित्रांनो घराची अवस्था, आणि तिने स्वतःला मारून घेतलं. मारून घेतलं तिने. कुठल्या जन्माचं मी पाप केलेलं आहे जे असं पोरग माझ्या पदरी घातलेलं आहे. माझ्या नवऱ्याची निशाणी पण माझ्याजवळ ठेवत नाही. त्या नवऱ्यानी 1-1 रुपया करून ह्या वस्तू आणल्या, आणि त्याची आठवण म्हणून आम्ही त्या स्मरणासाठी ठेवलेल्या, ह्यांनी त्या पण विकल्या, विकून टाकल्या मित्रांनो. हळूहळू माझ्या कुटुंबाला पण लक्षात यायला लागलं, अरे हा खरोखर येडा झालाय. बाबांकडे घेऊन गेले मित्रांनो. बिग शॉट बाबा, काल सर्पदोष, पितृदोष, शांत्या केल्या हो. काय करायचं, ते शांती झाली की मी 10 प्यायला जायचो आणि बाबाला शिव्या द्यायचो फोन करून. आणायचो, बघ त्या बाबाला 5-5 हजार रुपये देते, मला 1000 रुपये दिले असते, मी एका आठवड्यानी गपचूप दारू सोडली असती. आणि हे म्हातारे ऐकत नाहीत ना माझ्या. त्या बाबांना द्या पैसे, त्या बाबाला द्या कोंबडं, त्या बाबाला द्या बकरं. मी कलेजी पोटा मागवला सगळ्याला तर आणत नाहीत. आणि शेवटला मित्रांनो सायकॅट्रिकडे घेऊन गेली. सायकॅट्रिकच्या गोळ्या खातोय, सकाळी गोळ्या खातोय, दुपारी दारू पितोय, परत संध्याकाळी गोळ्या खातोय. येडाच होऊन गेलं. सायकॅट्रिकच्या गोळ्या माझ्या हृदयावरती, माझ्या मेंदूवरती वार करतात. मला काही कळत नाहीये मित्रांनो, मला किक लागते हो. आणि मी म्हणतोय माझ्या आईला अजून गोळ्या मागव. त्या गोळ्या लय भारी आहेत, मला आवडल्या त्या गोळ्या. मी 1 क्वार्टर प्यायचून 2 गोळ्या खायचो, मला मस्त वाटायचं, हातापायाला घाम फुटायचा, आणि मला असं हवेमध्ये तरंगल्यासारखं वाटायचं मित्रांनो. आणि मी माझ्या आईला म्हणायचो, वा 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 वा, आयुष्यामध्ये कधीतरी काहीतरी चांगलं केलंयस. माझ्या आईने सगळे उपाय केले मित्रांनो. न दारू पेता पण मी विकृत चाळे करायचो मित्रांनो, वेडे चाळे. माझ्या आईने मला विचारलं आता करायचं काय, मग रिहामध्ये पण टाकलं मित्रांनो. माझ्या रिहामध्ये टाकलं. त्या रिहामध्ये टाकल्यावर पण मी मास्किंग प्रोग्राम करायला लागलो, मुखवटे घालून जगायला लागलो. मी म्हटलं हे सगळे येडे आहेत, मी शान आहे. आणि मी बाहेर आलो आणि WHO ला चॅलेंज केलं मी मित्रांनो. 94 दिवस त्या रिहॅब राहिल्यानंतर मी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि 23 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 15 वर्ष सोबर माणसांना म्हणलो, तुम्ही वेडे आहात, तुम्हाला दारू कमी नाही पिता आली, मी पिऊन दाखवतो. कमी प्यायला गेलो मित्रांनो, नाही कमी झाली हो, नाही झाली. 1935 मध्ये अल्कोहोलिक अनॉनिमसची स्थापना झाली. त्याच्या अगोदर ऑक्सफर्ड ग्रुप होता, त्याच्या अगोदर वॉशिंग्टन सोसायटी होती. तेव्हापासून ह्यांना नाही जमलं, मी करायला लागलो. मला वाटायचं माझं शिक्षण लय भारी आहे, माझं तत्वज्ञान लय भारी आहे, माझं आत्मज्ञान लय भारी आहे, मी काहीतरी वेगळा आहे. वेगळा नाही, मी वेडा आहे. ही विकृत विचारसरणीचा माणूस आहे मित्रांनो. आणि मी दारू प्यायला जायचो, मला कळतच नाहीये. काही दिवसांपूर्वी मी रस्त्यावर भीक मागितली, ती सिगरेटची थोटकं मी जमा केलेली, मी रस्त्यावरनं जमा केलेली उचलून पिलेत. मी मोकळा ग्लास घेऊन बसलेलो आहे, मी भीक मागतोय, हे काय करतोय मी, मला कळत नाहीये मित्रांनो. आणि शेवटच्या काळामध्ये तर मित्रांनो, हे मध्ये यायच्या अगोदर इस्त्रीचे कपडे घालायचो, नाम ओढायचो, घड्याळ घालायचो, बॉडी स्प्रे मारायचो. बॉडी स्प्रे माझी आई आणून द्यायची. डबा घ्यायचो, 2 चपात्या, ऑमलेट, बॅग, 50 रुपये वाटखर्चीला घ्यायचो, आणि त्या देशीच्या गुत्त्यावर जाऊन बसायचो. आणि 10-5 इकडून दंडोस केली की 1 क्वार्टर आहे का नाही ठेवायचो मित्रांनो बॅगेत. 1 क्वार्टर झाली की माझं तत्वज्ञान सुरू व्हायचं. तुम्ही काय करा, मी सांगतोय ते उपाय करा. बायकोचं भांडण झालं, या मी सांगतो तुम्हाला काय करायचं. मुलाला कुठल्या कॉलेजला पाठवायचं मी सांगतो, या. एक 10 रुपये आहेत का, एक 15 रुपये आहेत का, हे सुरू झालेलं. आणि त्या मुलांना, त्या मित्रांना सांगायचो, एक काम करा, हा डबा तुम्ही खाऊन टाका, मला 90 मागवून द्या फक्त.
ती 90 मला द्या. मला जेवण नको आहे मित्रांनो, मला 90ची बंदोबस्त पाहिजे. आणि संध्याकाळी माझा कोटा पूर्ण करून मी लेझिम खेळत, लत्त्याची लांबी रुंदी मोजत मी घरी आलेलो असायचो मित्रांनो. आणि माझी म्हातारी म्हणायचं, हे सालं दररोज कसं पितंय, मला 50 रुपयेच मी देते, 50 रुपये तर हे एवढं पित नाही, एवढा फायर होत नाही. आता तिला काय माहिती मी दुनियाभरचा शहाणा आहे. आणि मित्रांनो, त्या बार मधनं पण मला बहिष्कृत करण्यात आलं, हकलवण्यात आलं मित्रांनो. माझे मित्र माझ्या जवळ यायला तयार नाहीत, माझे नातेसंबंध माझ्या जवळ यायला तयार नाहीत, कुठलाही दवाखाना मला जवळ घ्यायला तयार नाही. आणि कावीळ झालेली 4थ्या वेळेस कुठलंही हॉस्पिटल मला घ्यायला तयार नाही. मी सावळा आहे मित्रांनो, काळा बोलला तरी हरकत नाही, माझे काळे कुठं हातपाय पिवळे पडलेले होते. डॉक्टर म्हणतोय, बाबा हे गॉन केस आहे, बिलीव्ह रुबीन डायरेक्ट इनडायरेक्ट 27 क्रॉस झालेलं होतं. आणि माझ्या आई म्हणली, ए बाबा चल, तुला तुझी चिंता नाही, पण माझ्या तोंडामध्ये नातेवाईक शेण घालतील. आई एवढ्या मोठ्या बँकेमध्ये काम करते, पोरग बघ काय करतंय. आणि मी म्हटलं, एकच तास थांब, मी आलोच. मी तो एका तासामध्ये तो विकृत विचार, वेडा विचार माझ्या मनाला शिवून गेला. चला बाई, एक क्वार्टर मारून येऊ आणि त्याच्यानंतर भरती होऊया. असं पण ह्याच्यानंतर तुला प्यायचीच नाही, कावीळ झाल्यानंतर दारू नाही पिता येत ना, मला हे माहिती होतं, म्हणून ती क्वार्टर पिलो मित्रांनो. आणि मग ऍडमिट झालो. हे वेडेपण मित्रांनो. माझी आई सोडायला तयार आहे, बहीण सोडायला तयार आहे, मी समाज सोडायला तयार आहे, मी प्राण सोडायला तयार आहे, पण मी मित्रांनो माझ्या दारूला सोडायला तयार नाही. हे मद्याबद्दलचं वेडेपण माझं. आणि हेच वेडेपण मित्रांनो नातेसंबंधासाठी पण आहे. मी सगळ्या दुनियाला एका साईडला करेन, पण मी माझ्या दारूला नाही सोडू शकत. नाही हो, जमतच नाहीये. ती आता चैनीची राहिलेली नाही, ती गरजेची आहे. तू क्या बोलता है मेरे भाई, तू दारू पीने का नहीं पीने का तेरे हाथ में. अरे नहीं यार, मेरे को उधर जाना ही पड़ता है, वो ग्लास उठाना ही पड़ता है और मेरे सिस्टम में डालना ही पड़ता है. ती मी दारू पीत नव्हतो मित्रांनो, तर लिटरली माझ्या पोटामध्ये मी ती ओतत होतो. आणि शेवटला मित्रांनो ती दारू उचमळून माझ्या पोटातनं बाहेर येत होती. ती उलटी मी पिलेलो आहे, उलटी पिलेलो आहे. कारण का माहितीये, ह्याच्यानंतर पैसे नाहीयेत आणि दारू मिळाली नाही तर काय करणार. माझा मित्र म्हणतोय, क्या बेवकूफ आदमी रहेगा, क्या गचकरन आदमी रहेगा. मी बोललो, बेवकूफ कुछ नहीं है भाई, तेरे को क्या मालूम. माझ्या पोटातनं मित्रांनो दारू बाहेर येते, पण मी ती दारू पोटामध्ये परत ढकलतोय मित्रांनो. म्हणजे दारू ही आता माझ्यासाठी सर्वस्व झालेली होती. जसं मी आज श्वास घेताना नाकाला ऑर्डर नाही देत, श्वास घे, ऑटोमॅटिकली घेतो, तसंच माझ्या मेंदूला मला ऑर्डर द्यायला नाही लागायची. म्हणजे मी त्या दारू पुढे हातबल नव्हतो मित्रांनो, तर त्या दारूच्या विचारापुढे मी हातबल झालेलो होतो, हे माझ्या लक्षात यायला लागलं. आणि मला काही वेळाने मित्रांनो त्या भीत्या निघून जायच्या, 1.5-2 क्वार्टर पिल्यानंतर. आणि मी मोठा राजकीय नेता जसं त्या भाषणामध्ये हात वर करून त्यांना मार्गदर्शन करतो, तसं त्या बारमध्ये बसून मी मार्गदर्शन करायचो, ओरडायचो. मला वाटायचं मी राजकीय पुढारी आहे. ही राजकीय पुढारी नाही मित्रांनो, दुनिया मला वेडा म्हणायला लागलेली. माझी आई मला म्हणली, हा वेडा झालेला आहे, ह्याला आता शॉक द्यायला लागतील. आणि शेवटची ती काळ आलेली मित्रांनो की मला शॉक द्यायला लागतील, पण परमेश्वराच्या कृपेने त्या अगोदर हे मध्ये आणला गेलो मित्रांनो. सगळ्यांनी बहिष्कृत केलं त्यावेळेस मित्रांनो, तुम्ही बांधवांनी मला जवळ केलं. देयर इज नो होपलेस केस इन अल्कोहोलिक अनॉनिमस, इट इज अ वर्ल्ड्स कॉस्टलीएस्ट मेंबरशिप. इथे येण्यासाठी काय गमवायचंय, 14 वर्षांनी मला आठवलं, अरे लय गमवलं यार, मी खूप काय गमवलं. आमचे काही बांधव म्हणतात, देयर इज नो फीज अँड नो ड्यूज. अरे काय फी मोजली, माझ्या आईला विचारा जरा जाऊन, मला नका विचारू, मी कदाचित लपवेन. मिनिमायझेशन आहे ना माझ्याकडे, मी कमी करून सांगेन, माझी आई कमी नाही करून सांगणार. एक टप 14 वर्षाचा तिने मोजलेला आहे मित्रांनो पूर्णपणे. 14 वर्ष तिने त्या परमेश्वराला नितांत दिवस रात्र ती प्रार्थना केलेली असेल, त्यावेळेस हे अल्कोहोलिक अनॉनिमसची मेंबरशिप मला मिळाली मित्रांनो. आय एम नॉट अ लकीएस्ट पर्सन, आय एम अ ब्लेस्ड पर्सन ऑफ गॉड. ब्लेस्ड पर्सन आहे मी. लकीएस्ट असतो तर तो पहिल्यांदाच माझा ब्लॅकआउट झाला, त्याच्यानंतर मी
दारू पिली नसती किंवा लगेच 2014 मध्ये याचा मेसेज मिळाला तुम्ही स्वीकार केला असता. नाही हो, मी लकी नाहीये, पण माझ्यावरती विशेष कृपा आहे, तुमची प्रार्थना आहे, माझ्या आईची पुण्याई आहे मित्रांनो. आणि ए मध्ये आल्यानंतर पण हे वेळे पण निरंतर सुरू होतं. अल्कोहोल थांबलेलो, पण हे इझम जो असतो ना, इझम हा फार प्रचंड वेदनादायी असतो मित्रांनो. हा खूप त्रास देणार असतो मित्रांनो. आणि ए मध्ये आल्यानंतर पण हे वेळे पण चाललेलं. ए मध्ये आल्यानंतर मित्रांनो पिंक क्लाउडचे स्टेज येतात आणि ड्राय ड्रंक सोबरची स्टेज माझ्या आयुष्यामध्ये यायला लागली. अनकंडिशनल लव एची जी परिभाषा सांगितली जाते ना मला, अनकंडिशनल लव मला मिळाला हो तुमच्यामध्ये. तुम्ही जज नाही केलं, तुम्ही मला विचारलं नाही कधी, क्रॉस आन्सरिंग नाही केलं, क्रॉस क्वेश्चनिंग नाही केलं, तुम्ही मला सामावून घेतलं, तुम्ही मला मिठीमध्ये घेतलं आणि मी ह्याचा गैरफायदा घेतला. माझे स्वभाव दोष उफाळून वर येतात. पाश मी मीटिंग मध्ये कोण कसं बोलतंय, कोण कसं वागतंय, कोण कशी शेअरिंग करतं, कोण किती वाजता येतं, मी दुसऱ्याची इन्व्हेंटरी घ्यायला लागलो. हे वेडे पण आहे मित्रांनो. मी माझ्या कुटुंबाला बदलायला लागलो. थोडक्यामध्ये माझ्या आईला, माझ्या बहिणीला, माझ्या मैत्रिणीला, माझ्या समाजाला मी बदलायला लागलो मित्रांनो. आणि इथेच माझा वेडे पण परत बाहेर यायला लागला. मी अजून बंडखोर झालो ना, ऐकलं की रिबिलियन. ठाण्याचे मेंबर बोलतात एक तर दारुडा ढिगाऱ्याच्या खाली किंवा ढिगाऱ्याच्या वर. हो, एक तर न्यूनगंडेनी पछाडलेला किंवा पराकोटीचा अहंकारी. मी पराकोटीचा अहंकारी आहे. मी विद्रोह करायला लागलो. परत मी विसरलो कोणी मला मदत केलीये. माझ्या आईने 14 वर्षाचा तो वनवास सहन केला, त्या असह्य वेदना सहन केल्या. आणि मी सोबेरिटी मध्ये आल्यानंतर परत स्वार्थी झालो. तो बिल मधला म्हणतो माहितीये का, विलियम डी सिल्कवर्थ. मला हे फार पटतं मित्रांनो बिग बुक मध्ये. तू स्वार्थी आणि मूर्ख दारुडा आहे. मी पितानाही स्वार्थी होतो आणि न पिताही स्वार्थी आहे. मी पितानाही मूर्ख होतो आणि न पिताही मूर्ख आहे. ते दारू पिताना पण माझी आई होती, ती दारू पितानाही माझी बहीण होती, तो दारू पितानाही माझा समाज होता. परंतु मित्रांनो मी त्यांचा नव्हतो आणि मी सोबर झाल्यावर पण त्यांचा नव्हतो. ते माझे आहेत मित्रांनो, मी त्यांचा नाही होऊ शकत. कारण स्वार्थी आणि आत्मकेंद्रितपणा हेच तर माझ्या संकटाचं मूळ आहे. मी माझा ईश्वर झालो. आय एम द डायरेक्टर. लाईफ इज अ ड्रामा. अभय इज अ ऍक्टर आणि अभय इज अ डायरेक्टर. ते सुरू झालं. मीच चालवणार, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार. कारण मला वाटलं दारू थांबली, सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले. मी सगळ्याला आता जादूची काडी फिरवेन आणि सगळं मॅनेज करेन. अनमॅनेजेबल होऊन बसलेला आहे. आय एम पॉवरलेस. Not powerless over and only alcohol, but also in people, places, situation and circumstances. मला ओल्ड टाइमर सांगतात ते दारू पिला म्हणून आजारी नव्हता, आजारी म्हणून होता दारू पिलेला. आज ही बघ ती इन्सॅनिटी आहे का, ते वेडे पण आहे का, ते इन्सेंट फॅसिनेशन फॉर अल्कोहोल ते कमी झालेलं आहे. पण ते इन्सेंट फॅसिनेशन फॉर लस्ट, इन्सेंट फॅसिनेशन फॉर अँगर आहे का? हो आहे मित्रांनो. शिकार, अनैतिक संबंध, पैशासाठी गैरकृत्य, इमोशनल ब्लॅकमेल कुटुंबाला. बघा आता मी सुधारलोय, माझ्या म्हणण्यानुसार वागा. रिस्पेक्ट शुड बी कमांडेड ना. मी डिमांड करायला लागलो. आणि इकडे मित्रांनो परत तो विकृत आनंद माझा उफाळून वर यायला लागला. आणि जे वाक्य मित्रांनो कदाचित माझ्या आईने 14 वर्ष माझ्यासाठी कदाचित काढलं नव्हतं, ते काढलं. दारू पित होतास तेच बरं होतं. कदाचित त्यावेळेस तू झोपत तरी होतास, जगत तरी होतास स्वतःसाठी आणि आम्हालाही जगून देत होतास. आता तू जगतही नाहीयेस आणि जगूनही देत नाहीयेस. आणि फटकन कोणीतरी कानाखाली मारल्यासारखं हे जागा झालो मित्रांनो. आणि तुमच्या बांधवांचे ते शब्द आहेत ना, हॅपी जॉयस अँड फ्रुटफुल रिकव्हरी, तर माझ्या डोळ्यासमोर आली. पण कुठे आहे? मला नाही भेटली. कुठे भेटणार? इनिशियल स्पॉन्सरकडे गेलो.
मी आतमधनं अस्वस्थ, वैतागलेला आणि असमाधानी, हा विषय नाहीये, पण मी आहे, मी परेशान आहे, मी अस्वस्थ आहे, चिडचिड आहे, मी बेचैन आहे, मला आनंद नाही मिळत. पॉइंट ऑफ सॅटिस्फॅक्शन, त्या क्षणाचा आनंद नाही उठवता येत मला. मी फक्त म्हणतोय वन डे ॲट अ टाइम, आजची पावशर उद्यावर. कसं चाललंय? मस्त चाललंय. अरे कसला घंटा मस्त चाललंय. आतमधनं मी सतत अस्वस्थ, वैतागलेला आणि असमाधानी आहे. हो, चिडचिड होते, हो, राग दाबून ठेवलाय मी, भीत्या दाबून ठेवल्यात एका कोपऱ्यामध्ये, भविष्याची चिंता सतावते. आणि परत तो वेड्यापणाचा विचार होतो, अबे चल, तो उचल ग्लास आणि ह्यांना दाखवून दे, ही भीती काढून टाक. या आई आज तुला जास्तच बोलायला लागली, ही बहीण तुला जास्तच बोलायला लागली, ही मैत्रीण तुला जास्तच बोलायला लागली, ह्यांना दाखवतो जुना अभय कसा होता का. परंतु मित्रांनो, तुमची शिकवण होती मध्याकडे जाऊ नकोस, एक पहिलाच घोट घातक. म्हणून ह्या कल्पामध्ये होतो. लंगडे पाय झालेले आहेत हे मी मान्य केलेलं. परत पाय येणं अशक्य आहे, मला परत पाय येऊ नाही शकत. आय एम अ हँडिकॅप पर्सन, मला कुबड्यांची गरज आहे. मला एक कुबडी फेलोशिपची मिळाली, दुसरी कुबडी होती ती ईश्वराची, पण ती मी घ्यायला तयारच नाहीये. ईश्वर कोण आहे? कुठला? अरे ईश्वर बिश्वर नसतो, ईश्वर नाहीये. ईश्वर असतो तर पैसा असतो, हा वेडेपणाचा विचार आहे. आणि तो असता तर माझ्यासाठी त्यांनी कार्य केलं असतं. कुठे कार्य केलं त्यांनी माझ्यासाठी? 14 वर्षात 4 हॉस्पिटलच्या वाऱ्या झाल्या, 2 आईच्या हॉस्पिटलच्या वाऱ्या झाल्या, माझे रिहॅब झाले, मला भीक मागायला लागली. ईश्वर कुठे होता? माझी अवस्था ही दुर्दवस्था का केली त्यांनी? आणि मित्रांनो, सगळे म्हणतात स्पॉन्सर घ्या, स्पॉन्सर घ्या. चला घेऊन टाकू बोललं, चला कुठला पैसा जाणार आहे, कुठे पैसा द्यायचे बोललो, भाऊ घेऊन टाका. आणि स्पॉन्सर घेतलेला आणि त्यांनी सांगितलं लॅक ऑफ पॉवर इज युअर डायलेमा, शक्तीचा अभाव हा सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे. आज पण तू मानसिकरित्या रोगी आहेस, तुला निरोगी करण्यासाठी एका शक्तीची गरज आहे. यू नीड अ राईट सबस्टिट्यूट. मी म्हटलं राईट सबस्टिट्यूट म्हणजे काय? दारू थांबली मग चरस, गांजा, साडी, माडी नाही. ॲलर्जी आहे तुझ्यामध्ये, कुठलीही नशा केलीस तरी ती ॲलर्जी ऍक्टिव्हेट होणार आहे. राईट सबस्टिट्यूट म्हणजे उच्च शक्ती. ईश्वर नको माणूस, तुला अल्कोहोल घेण्यास असं कुठलंही बर्डन नाही देत. तुझी संकल्पना तुला निर्माण करायची. चूज युअर ओन हायर पॉवर कॉन्सेप्ट. तीच तुझा मानसिक निरोगीपणा परत मिळवून देणार आहे. तुझी आई नाही देऊ शकली, तुझा पैसा नाही देऊ शकला, तुझं शिक्षण नाही देऊ शकलं, तुझं तत्वज्ञान नाही देऊ शकलं, तुझा डॉक्टर नाही देऊ शकला रे अभय. प्रॉबब्ली नो ह्युमन पॉवर. 3 फर्टिनिटी आयडिया मधली सेकंड फर्टिनिटी आयडिया सांगते कुठली मानवी शक्ती माझी मध्याशक्ती दूर करू शकत नाही, आणि माझं वेडेपण पण दूर नाही करू शकत. परफॉर्म पर्सनॅलिटी चेंज, कम्प्लीट सायकिक चेंज करण्यासाठी तुला एका उच्च शक्तीचा स्वीकार करावा लागेल. कारण अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये 2च गोष्टी आहेत, दारू किंवा ईश्वर किंवा देव. तुला काय हवंय? मी म्हणलं चालतंय, तुम्ही म्हणताय ना माझी उच्च शक्ती मी करणार, बास मला हे आवडलं. माझं वेडेपण तो दूर करणार मी पकडतो, पण कधी करणार माझा पुढचा प्रश्न आहे. ज्यावेळेस माझी इच्छा आणि जीवन हे त्याच्यावर सोडणार त्यावेळेस. हे पहिलंच वाक्य माझ्या स्पॉन्सरकडून निघतं, विल अँड लाईफ. का? कशासाठी? बिग बुक मध्ये धडधडीत ह्याचं एका वाक्यामध्ये उत्तर लिहिलंय, सो इच्छेवर नियंत्रित होणारं जीवन कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेषा अभयसाठी ही 100% नाही होऊ शकलं. 99.99% मी डोक्यावर पडलेलो आहे, मी तोंडावर पडलेलो आहे. नैतिक अनैतिकचा पार्टच नाही कळत. काय चांगलं काय वाईट, कुठे थांबायचं हे पण नाही कळत हा मला मित्रांनो. 3 बेसिक इन्स्टिंक्टची रिकव्हरी करायला गेलास तर परत वेडेपणामध्ये जाशील. सेक्स इन्स्टिंक्ट, सोशल इन्स्टिंक्ट आणि सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट नको करूस. रिकव्हरी करायचंय तर आध्यात्मिकची रिकव्हरी कर. स्पिरिच्युअल, फॉलो द स्पिरिच्युअल पाथ, द अदर पाथ विल बी फॉलो यू. आता ती बॉडी घेऊन नको येऊस. आता तुझं मन महत्वाचं आहे. तो वेळ गेली, ब्रिंग युअर बॉडी, द माइंड विल फॉलो यू. नाही 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 नाही, ते आता तुझ्यासाठी काम नाही करणार. ते सुरुवातीला ठीक आहे. आता मन आणि शरीर त्या परमेश्वराकडे गेलं पाहिजे. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस कॉन्टॅक्ट ईश्वराशी होणं गरजेचं आहे.
डिपेंडन्सी ऑन अल्कोहोल, डिपेंडन्सी ऑन गॉड कन्वर्ट होणं गरजेचं आहे. माझी मद्यमुक्तता ही कुठल्या माणसावर निर्भर नको, कुठल्या मीटिंगवरती निर्भर नको, कुठल्या स्पॉन्सरवरती निर्भर नको. माझी मद्यमुक्तता ही माझ्या ईश्वरावर निर्भर पाहिजे. अभयवरती पण ना, अभय वेडा आहे हो, मला त्याच्यावरती निर्भर करावी लागेल. पण हे इच्छाने जीवन सोडणं एवढं सोपं आहे का? कसं सोडू? कशासाठी? मला म्हणला तू करना क्या चाहता है वो होने नहीं वाला. देख 14 साल 32 साल उम्र के तू करना क्या चाह रहा था, हो रहा था, बिल्कुल नहीं हो रहा था. फिर कवर हो जो वो चाहता है. कौन चाह रहा है? तेरा ईश्वर. फिर होगा हो जो तू चाहता है. व्हॉट यू नीडेड ही विल बी प्रोव्हाइडेड यू. तुला लागणारी प्रत्येक गोष्ट तो पुरवणार आहे. कधी तू त्याचं काम कर, तो तुझं कार्य करेल. पण तो ईश्वर कुठे मिळेल? तो ईश्वर इथेच मिळणार आहे. 12 पायऱ्यांच्या माध्यमातून तुला तो ईश्वर मिळणार आहे. ए मध्ये तुला कोण घेऊन आलं? मी म्हणलं कुठली तरी एक उच्च शक्ती आहे. मला ग्रेस ऑफ गॉड लात मारून मागे पाठवले, जा साल्या त्या एच्या बांधवांकडे. आणि आता हे एचे मेंबर आणि हे एच्या 12 पायऱ्या तुला ईश्वराकडे पाठवण्यास मदत करणार आहे 100%. 12 पायऱ्यामधनं माझा ईश्वर प्राप्त होतो, निरोगीपणा तो प्राप्त करतो. मला मित्रांनो चांगलं वाईट कळत नाही, प्रार्थना पण बोलते हो. फक्त मला माझा साईडचा कचरा साफ करावा लागतो, रस्ता साफ करावा लागतो. जसं एका धंद्यामध्ये अकाउंट असतं, डेबिट क्रेडिट, चांगलं काय वाईट काय हिशोब करावा लागतो, तसा तुझ्या आयुष्यामधला हिशोब करायची वेळ आली आहे. दारू थांबलेली आहे अभय, वेळ पण थांबवण्यासाठी स्वतःच्या चुकांवरती काम करावं लागेल, स्वतःच्या दोषांचा आढावा घ्यावा लागेल. अभय काय आहे? मी एच्या कार्यक्रमाने काय दिलं मला? याच्या कार्यक्रमाने मला दारू थांबवली पहिल्या मीटिंग मध्ये. अनडाउटेडली इट इज अ वर्ल्ड कॉस्टलेस मेंबरशिप. दारू थांबली. याच्या कार्यक्रमाने काय दिलं? ये साला अभय क्या चीज है ये देखने का अपॉर्च्युनिटी मेरे को येणे दिया. कोणी नाही दिली. याने अजून एक संधी दिली. तुला आम्ही तुझ्या गिल्ट मधनं बाहेर काढतो, तुझ्या अपराधीपणामधनं बाहेर काढतो. ही संधी मला अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम देतो. यस, मी मित्रांनो आध्यात्मिक प्रोग्राम करायला नाही आलो मध्ये, मी दारू थांबवायला आलेलो. पण कालांतराने मित्रांनो माझ्या लक्षात आलं एचा कार्यक्रम दारू थांबवायचा नसून जीवन जगण्याचा राजमार्ग आहे. कदाचित दारू थांबवायचा कार्यक्रम असता तर 4थ्या महिन्यात मी कल्टी घेतली असती, थांबलो नसतो. कारण वेळ पण होतं माझ्यामध्ये. पण कालांतराने छान पण एक दिवसाच्या हिशोबाने थोडं थोडं यायला लागलं. क्लीन हाऊस, ट्रस्ट गॉड, क्लीन हाऊस, हेल्प अदर, डॉक्टर बॉक्स प्रिस्क्रिप्शन आहे. आणि जर आजार आहे तर प्रिस्क्रिप्शन आहे. जर ह्या मध्यपाशाला तुम्ही प्रॉब्लेम समजता तर सोल्युशन दिले. सोल्युशन टू एव्हरी प्रॉब्लेम, स्टेप्स 12 पायऱ्यांमध्ये सोल्युशन. बिग बुक मध्ये एक वचन देते, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आध्यात्मिकतेमध्ये लिहिलेली आहेत. तुमच्या सर्व प्रश्नांचा सार आध्यात्मिक जीवनामध्ये सामावून घेतलेला आहे. तुम्ही कितीही गंभीर मानसिक आणि भावनात्मक असाल तरीही तुमची सुधारणा होऊ शकते. हे बिग बुक मधलं वचन आहे मित्रांनो. हताश असेल, निराश असेल तरीही माझी सुधारणा होऊ शकते. कधी याचा कार्यक्रम काम करतो मित्रांनो, कधी मी करून दिला तर. अल्कोहोलिक यांचा कार्यक्रम म्हणजे एका शब्दामध्ये वर्णन करू शकतो, माय विल टू गॉड विल. माझ्या इच्छेपासून परमेश्वराची इच्छा, हा अल्कोहोलिक यांचा कार्यक्रम आहे एका सोप्या भाषेत. हा एकट्याने करण्याचा कार्यक्रम नाही. मी वेडा आहे, काही दिवसांनी मी एकटा करायचा प्रयत्न करतो, करू नका. आयडिया, इमोशन अँड ऍटिट्यूड बदलण्याचा कार्यक्रम आहे. बघा 2ऱ्या चॅप्टर मध्ये तो लिहितोय. काल गस्त घेऊन भावना, जुन्या भावनांना सोडावं लागेल, जुन्या कल्पनांना सोडावं लागेल, जुन्या व्यक्तिमत्वाला सोडावं लागेल. जसा एक साप याची काच सोडून पुढे जातो, तसं ह्या अभयला, जुन्या अभयला मागे ठेवून पुढे जाणं गरजेचं आहे. हे ज्यापर्यंत करणार नाही अभय, त्यापर्यंत अभय वेडा राहणार. दारूची तलवार टांगती राहणार, मेंटल स्लिप होत राहणार. आय नीड अ कन्व्हर्जन. आपल्याकडे ह्या कन्व्हर्जनला म्हणतात दुधाचं दही झालंय. हे कन्व्हर्जन आहे. तसं त्या कैरेच लोणच्यामध्ये होतं, दुधाचं दह्यामध्ये होतं, तसं जुन्या अभयचं नवीन अभयमध्ये हे कन्व्हर्जन होणं गरजेचं आहे. 360 डिग्री सेंटीग्रेड, नॉट अ 180, नॉट अ 270, नॉट अ 90, 360 डिग्री सेंटीग्रेड. काटा इकडचा तिकडा नाही झाला पाहिजे. ही सोबेरिटी एवढी तकलातून असू शकते की क्षणामध्ये तुझा घात होऊ शकतो.
हिला मजबूत करायचं. आणि अल्कोहोलिकच्या 12 पायऱ्या मानसिकतेवर घाव करतात हो मित्रांनो. ह्या फांद्या छाटायच्या नाहीत. मला सांगितलं अल्कोहोलिझमच्या फांद्या छाटत बसलास तर दारू हातात येईल, वेडे पण परत येईल. आणि ह्याच्या जर मुळावर घाव करशील तर एक दिवसाच्या हिशोबाने रिकव्हरी तगडी होईल. माझी रिकव्हरी कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस कसा चांगला होता ह्याच्यावर अवलंबून पाहिजे. मी काही दिवस वेड्यासारखा म्हणायचो मजबूत चाललंय राव, टकाटक. अरे कसलं टकाटक? आनंदी आहे का मी? नाहीये. आनंदी असता तर हा प्रवासच संपलेला ना मित्रांनो. मग सगळी दुःख जर गेली तर मग मला अल्कोहोल याची गरज काय आहे? नाही मित्रांनो, हे वेडे विचार आहेत. सगळं व्यवस्थित नाही चाललेलं आणि होणार पण नाही. माणूस आहे हो, आणि त्यातल्या त्यात बेवडा आहे साला मी. सगळं व्यवस्थित कसं होईल? संकट येणार आहेत, पण या संकटांना लढण्यासाठी ही 12 शस्त्र, 12 अस्त्र, ह्या ढालीप्रमाणे मला ह्यांचा उपयोग करायचा आहे. येस, 12 पायऱ्यांचा उपयोग सगळ्या व्यसनातून लांब राहण्यासाठी करायचा. येस मित्रांनो, करतोय. सेक्स, भीती, रिझनमेंट, सिगरेट, गुटखा, तंबाखू, मावा, दारू सगळ्यांसाठी पहिला 12 पायऱ्यांचा उपयोग करतो. ग्रेस ऑफ गॉड आज सोबर जगत नाहीये, सोबर राहायचा प्रयत्न करतोय, होत नाही. कधी कधी रिझनमेंटची स्लिप होते. ते वेडेपणाचे विकृत विचार परत येतात मित्रांनो. पण त्याची तीव्रता कमी केली आहे. आज कळतं मित्रांनो, हा कार्यक्रम किती महत्वाचा आहे माझ्यासाठी. हा जीवन मृत्यू मधला दरी कमी करतो. हा अल्कोहोलिझम आणि वेडेपण मधनं मला बाहेर काढून सॅनिटी प्रदान करतो. सॅनिटी. तेव्हाच तर मी म्हणतो ना मित्रांनो, परमेश्वरा तुझी इच्छा आणि माझं जीवन. हा प्रोसेस मध्ये आलो. इट इज नॉट अ डेस्टिनी, इट इज अ जर्नी. हा प्रवास आहे. हे कुठलं शिखर नाहीये की एका शिखरावर जाऊन मला पोहोचायचंय. नाही मित्रांनो, रिकव्हरी होणार आहे. कुठली आध्यात्मिकची रिकव्हरी फार महत्वाची आहे. हे पैशांच्या मागे पळतो काय वेडेपणाचा किडा येतो मित्रांनो. नाही येत काय खोटं बोलतोय मी म्हणाल येतो. लैंगिकतेचा वेडेपणाचा किडा येतो. पण माझी तीव्रता कमी केली. आज माहितीये मला मित्रांनो, ती दारू थांबलेली दारू ट्रॅप लावून बसलेली आहे हो. त्या बाईच्या मागे, त्या पैशांच्या मागे, त्या जुगाराच्या मागे, त्या अहंकाराच्या मागे. मला पोषक सात्विक जीवन जर जगायचं असेल तर मला मित्रांनो 12 पायऱ्यांची गरज आहे. सात्विकता म्हणजे मद्यमुक्तता नाही. मद्यमुक्ततेचा आणि सात्विकतेचा काळी मात्र संबंध नाहीये. मद्यमुक्ततेनंतर सात्विकता सुरू होते मित्रांनो. मी लिहितोय दुसऱ्या प्रकरणात बघा ना, सोबेरिटी आर बेअर बिगिनिंग. मद्य थांबलं म्हणजे दुनिया जिंकली का? नाही. मला वाटायचं हा वेडेपणाचा विचार आहे. दिसा करलो दुनिया मोठी. नाही हो, काळी मात्र संबंध नाहीये. सात्विक म्हणजे मित्रांनो आत्म्याचं शुद्धीकरण हवंय. शरीराचं शुद्धीकरण मी करतोय. आज साबण वापरतोय, कपडे वापरतोय, कपडे घालतोय, पाणी वापरतोय. आत्म्याला लागलेला आजार आहे. आत्म्याचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. आणि दारू थांबल्यानंतर पण हा आजार वाढतो मित्रांनो. जर मी व्यवस्थित ह्याची उपचार योजना घेतली नाही, उपचार पद्धतीचा वापर नाही केला तर कदाचित न दारू पिताही मी वेळा राहू शकतो. आज अनामिक मध्ये बी समूहाने बोलण्याची संधी दिली. आपण सर्वांनी ऐकलं. धन्यवाद.